नमस्कार. मी माजी नगराध्यक्ष, माजी आमदार नामदेव जयरामजी ससाने. उमरखेड नगरपालिकेमध्ये सन 1936 पासून 2016 पर्यंत सरकार होतं काँग्रेसचं. आणि त्यानंतर 2016 मध्ये मी नामदेव ससाने भारतीय जनता पार्टीच्या रूपात इथली सत्ता पूर्ण हस्तगत करून घेतली आणि जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला उमरखेड नगराचा नगराध्यक्ष केलं. आणि तेव्हापासून मी उमरखेड शहराला माझं पूर्ण जीवन या ठिकाणी सगळं समर्पित केलं आणि उमरखेड शहराचा सगळा सर्वांगीण विकास मी या ठिकाणी करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि हे करत असतानाच जे काम या काँग्रेसला मागच्या सगळ्या संपूर्ण कालखंडात नाही जमलं, 1936 पासून 2016 पर्यंत जे नाही जमलं ते सगळं पूर्ण काम मी मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे सन 2017 पासून ते 2022 पर्यंत हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये केला. कारण त्या कालखंडामध्ये उमरखेड शहरामध्ये सत्ता भाजपाची, महाराष्ट्रात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची. आणि यामुळं उमरखेड शहरामध्ये मला विकासाकरिता माझे तत्कालीन नेते, आमचे सर्वांचे तत्कालीन नेते, तत्कालीन मुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला उमरखेड शहराच्या विकासाकरिता अतिशय भरभरून निधी दिला आणि सगळं संपूर्ण उमरखेड शहराचा मी या ठिकाणी कायापालट केला. उमरखेड शहरातील जो विकास आहे हा विकास पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी, मी मागासवर्गीयाचा मुलगा, एक अतिशय होतकरू मुलगा, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी मला खूप प्रयत्न केले. मी कुठे त्यांच्या एखाद्या प्रकरणामध्ये अडकेल का हा सगळा त्यांनी मला प्रयत्न केला, पण त्यांना कुठे अडकलो नाही. म्हणून त्यांनी तथाकथित कचरा घोटाळा हा या ठिकाणी काढला. आणि या कचरा घोटाळ्यामध्ये जो कचरा घोटाळा या ठिकाणी झालाच नाही, अशा कचरा घोटाळ्यामध्ये त्यांचं सरकार आल्याच्या नंतर, या महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी सर्वात अगोदर म्हणजे हे पहिलं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये अगोदर गुन्हे दाखल झाले आणि नंतर चौकशी झाली. पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये सध्या आताच्या रील्स या समाज माध्यमावर त्या ठिकाणी करत आहेत. आता यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा विकासाचा मुद्दा नाही, यांच्याकडे विकासाचं कुठलं काम नाही आणि विकासाचं कुठले ध्येय धोरण उद्देश नसल्यामुळं लोकांना फक्त डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ही सगळी मंडळी करत आहेत. हा जो कचरा घोटाळा आहे, या कचरा घोटाळ्या संदर्भामध्ये न्यायालयाने मला पूर्ण या ठिकाणी क्लीन चिट दिली. न्यायालयाने हा FIR पूर्ण क्रॅश केला, हा FIR पूर्ण रद्द केला आणि परत हा FIR त्यांनी रद्द करून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासकडे हा प्रकरण त्यांनी पुन्हा पाठवलं. आणि यावर त्यांनी सांगितलं की हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर तुम्ही परत त्या ठिकाणी सुनावणी घेऊन या ठिकाणी निर्णय द्यावा. म्हणजे इथं जे आम्ही जे काम केलं, जे प्रामाणिकतेने या नगराची आम्ही या ठिकाणी सेवा केली, या नगराच्या सेवेमुळं ही सगळी मंडळी, ही राजकीय मंडळी या ठिकाणी, विरोधक मंडळी या ठिकाणी हादरली. आता यांच्याकडे विकासाचा कुठलाच मुद्दा नाही. त्यामुळं जे प्रकरण घडलंच नाही, ज्या प्रकरणावर मला आणि माझ्या सहकाऱ्यांना कोर्टाने या ठिकाणी क्लीन चिट दिली आणि सांगितलं की तुम्ही या ठिकाणी निर्दोष आहात, त्यांनी महाराष्ट्र शासनाला सांगितलं की परत तुम्ही या ठिकाणी सुनावणी घेऊन हा निर्णय तुम्ही त्याच ठिकाणी निर्णय लावा. अशा प्रकारचं काम आम्ही या उमरखेड शहरामध्ये केलं. आणि निश्चितच उमरखेड शहरातील जनता हे जे सध्या या ठिकाणी जे अफवा पसरवत आहेत, जे अफवा पसरवणाऱ्या लोकांना या ठिकाणी चांगला धडा शिकवतील. माझी उमरखेडवासियांना नम्रपणे विनंती आहे की आता या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ निधी नितीन भुतडा ह्या उभ्या आहेत. त्यासोबतच त्यांच्यासोबत जी काही इतर जे आमचे उमेदवार आहेत त्या सर्वांना कमळ चिन्हावर त्या ठिकाणी सर्वांनी भरभरून मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन उमरखेड शहराचा जो विकास या ठिकाणी चालू आहे तो विकास अविरत चालू ठेवावा अशी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो.